पाटणकर सर सुरू करायचं का? नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय व्यवस्थित? माझा आवाज ऐकू येतोय व्यवस्थित? आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासो पंत स्वामी महाराज की जय। सुनेत्र कमळ विशाळ कंठी सुमनाची माळ स्वरूप सुंदर श्यामल कैसा बरवे स्वरूप सुंदर श्यामल कैसा बरवे मुकुट शिरस्थानी कुंडल मणी श्रवणी जडित तेणे करू दिनमणी लोके माये जडित तेणे करुणी दिनमणी लोके माये अवधूत योगे सुरगण शोभती संगे निजगण पुढे मागे भरवताती निजगण पुढे मागे भरवताती सुवर्ण वर्ण वस्त्र देवांग पवित्र मंत्र बीजाक्षर गरजताती मंत्र बीजाक्षर गरजताती चंदना डवळिया भक्तिया राहिला दिगंबरू देखिला सहजस्ती प्रेमाये दिगंबरू देखिला सहजस्ती प्रेमाये दिगंबरू देखिला सहजस्ती प्रेमाये दिगंबरू देखिला। आज संत सर्वज्ञ दासोपंतांची जन्माष्टमी, भाद्रपद वद्य अष्टमी, शके 1473, इसवी सन 1551, 24 ऑगस्ट सोमवार या दिवशी दासोपंतांचा जन्म झाला। संत वाङ्मयाच्या अभ्यासकाला दासोपंतांची तोंड ओळख नक्कीच असेल। अभ्यासक्रमामध्ये म्हणा किंवा प्राचीन वाङ्मयाच्या इतिहासामध्ये त्यांच्याविषयी जे काही लिहिलं आहे सारांश रूपानं ते अनेक अभ्यासकांना ते माहिती आहे, पण संपूर्ण दासोपंत उलगडणं, तो आकलणं, त्याचं चिंतन करणं, त्यांच्या साहित्यावरती अभ्यास करणं, त्यांच्या प्रत्येक पैलूचा वेगवेगळ्या पद्धतीनं दृष्टिक्षेपानं अभ्यास करणं, ही फार मोठी अवकाशा एवढी मोठी गोष्ट आहे। माझे गुरुजी, माझ्या विद्यावाचस्पती पदवीचे माझे मार्गदर्शक डॉक्टर विद्यासागर पाटणगणकर हे लाईव्ह बघतायत आणि
केवळ त्यांच्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि दासोपंतांच्या कृपेमुळे मला हा अभ्यास करता आला. आम्ही गीतार्णवाच्या शब्दकोशावरती आम्ही एकत्र काम करताना ही गोष्ट आम्हाला पुन्हा पुन्हा ती जाणवली. अर्थात PhDच्या वेळेला फार मर्यादित चौकटीत तो अभ्यास आणि तो दृष्टिक्षेप समोर होता. पण जसं जसं दासोपंतांचं साहित्य, दासोपंतांचे विषय, दासोपंतांच्या व्यक्तिमत्वावरती प्रकाश टाकण्याची संधी आणि वेगवेगळे दृष्टी मला जेव्हा जेव्हा मिळाली, त्या वेळेला चर्चेमधून चिंतन करताना ही गोष्ट लक्षात आली की दासोपंत हा त्यांच्या साहित्याच्या नावांप्रमाणेच अर्णव आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याचा जर विचार केला तर त्यांनी गीतेवरती लिहिलेली टीका गीतार्णव, त्यांच्या भावविभोर मनोवृत्तीचं प्रदर्शन करताना ती शब्दामध्ये मांडत असताना त्यांनी लिहिलेली पद हा पदार्णव, अर्णवाचं नामनिर्देशन करत असताना मुळात हे व्यक्तिमत्वच इतकं व्यासंगी, इतकं व्यामिश्र, व्युत्पत्ती असणारं, विभिन्न व्युत्पत्ती करणारं, सर्जनशील, सृजनशील आणि ललित कलांचा वारसा सांगणार आहे. त्यांच्या संबंधी आज जन्माष्टमीच्या निमित्तानं आज बोलणार आहे. आज पहिला टप्पा, उद्या दुसरा आणि परवाच्या दिवशी तिसरा. खरं म्हणजे हे 3 टप्प्यात संपणारं प्रकरण अजिबातच नाही. त्याची प्रस्तावना मी पूर्वी केलीच मागच्या काही वेळामध्ये. आज दासोपंतांचं चरित्र आहे. मुद्दाम सामान्यांच्या आवडीचा विषय म्हणून चरित्र. खरं म्हणजे गोष्ट ऐकणं ही सर्वसामान्य भक्ताच्या मनाच्या जवळ असणारी गोष्ट आहे. संतांच्या विषयीचे चमत्कार, संतांचं विभूतिमत्व, संतांची कला, संतांचं संतत्व, संतांचं साधुत्व हे ऐकत असताना त्यांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, त्यांचं जीवनचरित्र हे कोणत्या पद्धतीनं गेलं, ते कसं घडलं याचा विचार म्हणून दासोपंतांचं चरित्र. बहुतेक ते सर्वांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मुद्दाम आजच्या पहिल्या दिवशी दासोपंतांचं चरित्र, उद्याचा विषय आहे दासोपंतांची भावकविता आणि परवाच्या दिवशीचा विषय आहे सकल कला गुणनिधी संत सर्वज्ञ दासोपंत. मी माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते. माझे मोक्षगुरु आनंद स्वामी गोस्वामी, दासोपंत स्वामी, माझे मार्गदर्शक विद्यासागर पाटंगणकर सर, या सर्वांना नमन करून माझ्या विषयाला मी आज सुरुवात करते. 15व्या-16व्या शतकामध्ये प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेलं नाथपंचक म्हणजे संत एकनाथांचं पंचक असं म्हटलं जातं त्याला, म्हणून नाथपंचक. संत एकनाथ जनी जनार्दन, संत जनी जनार्दन, संत सर्वज्ञ दासोपंत, रामा जनार्दन आणि विठा रेणुकानंदन हे 16व्या शतकातलं नाथपंचक. मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकाला या इतरांच्या सोबतच दासोपंत फक्त नाथपंचकात आहेत इतकीच माहिती आहे. काय होतं त्यावेळेसचं वातावरण, 16व्या शतकामध्ये राजकीय, धार्मिक, सामाजिक अवस्था काय होती, परिस्थिती काय होती याचा थोडा विचार मुद्दाम करावा लागेल. याचं कारण असं की एखादं व्यक्तिमत्व घडत असतं, त्याचा पिंड पोसला जात असतो, तो केवळ अन्नावरती नव्हे तर आजूबाजूच्या परिस्थितीवरती, स्थितीवरती, घरातल्या, समाजातल्या, राजकीय, धार्मिक, कौटुंबिक आणि त्याचबरोबर त्याच्यावरती होणाऱ्या संस्कारांवरती. काय होती परिस्थिती? सर्व दूर मुसलमानी अंमल पसरलेला होता. अविंध्यशाहीच्या रंगांची छटा जिकडे तिकडे पसरलेली होती, दाटलेली होती आणि सगळा महाराष्ट्र अविंध्यमय होऊ पाहत होता. उत्तरेकडून महम्मदी वारे वाहत होते, तसे इतर दिशांनीही महाराष्ट्र धर्माला विघातक वारे वाहू लागलं होतं. परिस्थिती अतिशय अनागोंदीची होती, भ्रष्ट झालेली होती. लोक सत्व हरवून बसलेले होते, लाचारी वाढली होती, निष्ठा मृतवत झाल्या होत्या. आणि अशा प्रकारचं एकूण वातावरण असताना जनसामान्यांची दिशाभूल करणारे,
पाखंडी, स्वार्थी अशा वृत्तीचे, शूद्रजनांना लुटणारे, शोषण करणारे, परकीय, स्वाभिमान विरहित असे उच्चवर्णीय या सर्वांचा एकत्रित बुजबुजाट असा या काळामध्ये झालेला होता. मुस्लिमांचा स्वैर संचार, आचार समाजाच्या घडीला विस्कळीत करत होता. राजकीय अंमल मुस्लिमांचा होता. त्यामुळं बळजबरीने धर्मसंस्कारांची बळजबरी करणे, धर्म बदलायला लावणे अशा प्रकारचे घाटांचे दर्गे झाले होते आणि रावळांचे महाल झाले होते. दासोपंतांच्या काळाचा विचार करताना मुसलमानी राजवटीनं सामान्य जनतेचे नित्य व्यवहार, जीवन त्यांचं अस्थिर आणि परस्वाधीन करून सोडलेलं होतं. प्रतिष्ठित समाजात जे काही लोक, ज्यांना आपण प्रतिष्ठित म्हणतो, असे सुद्धा लोक लाचारित जीवन जगत होते, संभ्रमावस्थेमध्ये होते. काहींना स्वाभिमानाची शिक्षा भोगावी लागलेली होती आणि त्यामुळे जीवनही संपवावं लागलेलं होतं. महाराष्ट्रातला माणूस स्वधर्म, स्वराष्ट्र आणि स्वत्व हरवून बसलेला होता. आणि अशा काळामध्ये तुम्ही लक्षात घेतली एक गोष्ट, तर याच काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये संतांचा वावर, धर्माचं पोषण करणारे, जनसामान्यांना दिशा देणाऱ्या संतांचा उदयाचा काळ हा मध्ययुगीन काळ असा मानला जातो. भरपूर प्रमाणामध्ये मध्ययुगीन काळामध्ये साहित्य निर्मिती झाली, संत साहित्य निर्मिती झाली. लोकजीवनावर परिणाम करणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात, ज्या धार्मिक असतात, राजकीय असतात, आर्थिक असतात, सामाजिक असतात. अशा अनेक कारणांमुळे व्यक्तिमत्वाचं भरण पोषण होत असतं, जडणघडण होत असते आणि याची फार मोठी भूमिका असते. व्यक्तिमत्वाचा आविष्कार याच संस्कारातून होत असतो. परकीयांच्या जोखडामध्ये, धार्मिक आणि राजकीय जोखडामध्ये घुसमटलेल्या समाजाला ज्ञान आणि भक्तीच्या मार्गानं स्वराष्ट्र, स्वधर्म आणि आत्मनिष्ठा यांची जाणीव आणि जागृती देण्याचं काम नाथपंचकातील सगळ्याच संतांनी केलं. पण त्याचबरोबर दासोपंतांनीही ते केलं. दासोपंतांच्या साहित्यानं, त्यांच्या अभिनव आणि ललित कलांच्या साह्यानं त्यांनी स्वराष्ट्रनिष्ठा, स्वधर्मनिष्ठा, ब्रह्मनिष्ठा यांचा एक आदर्श घालून दिला. तो मध्ययुगीन समाजापुढे ठेवला. त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून, आचार विचारातून, त्यांच्या साहित्यातून. आणि म्हणूनच साहित्याचं किंवा संतांचं साहित्य, संतांचं चरित्र का अभ्यासायचं याचं कारण हे आहे. कर्नाटकातल्या बेदर परगण्यामध्ये बहामनी शाहीतल्या बेरीद अली शहाच्या दरबारामध्ये दासोपंतांचे वडील दिगंबर पंत हे कमावीसदार होते. नारायण पेठादी पंचमहालाचे देशमुख देशपांडे पण त्यांच्याकडे होतं. दिगंबर पंत सुस्थितीत, सुसंपन्न अशा प्रकारच्या कौटुंबिक स्थितीमध्ये, आर्थिक स्थितीमध्ये होते. दिगंबर पंतांची पत्नी पार्वतीबाई अत्यंत सुशील, विवाहानंतर अनेक वर्ष लोटली होती, पण उभयतांना पुत्र किंवा पुत्री कुठल्याही प्रकारचं अपत्य झालेलं नव्हतं. संतान प्राप्ती नव्हती, त्यामुळे दुःख होतं मनामध्ये पार्वतीबाईंच्या. अनेक व्रत वैकल्य त्यांनी केली, उपासना केल्या. 7 पिढ्यांपासून घरामध्ये दत्त उपासना होती, दत्त भक्ती होती. आणि अखेरीस वय उताराला लागलं आणि त्यांनी विचार केला की आता हे शेवटचं व्रत, यानंतर काही करायचं नाही. आणि मनाशी निश्चय पक्का करून त्यांनी अनघाव्रताचं पालन केलं. अनघाव्रत केलं, त्याची सांगता झाली आणि दारावरती भिक्षा मागण्यासाठी आलेल्या यतीला प्रसन्न चित्तानं त्यांनी भिक्षा दिली. यतीनं भिक्षा ग्रहण केली आणि आशीर्वाद दिला अगदी तोंड भरून, माई पुत्रवती भव, पुत्रवती भव, पुत्रवती भव. पार्वतीबाई मनातच हसल्या, खिन्न झाल्या. म्हणाल्या, अनेक वर्षांपासून हा आशीर्वाद ऐकतेय,
कित्येक भिक्षेकरांकडून असे ऐकलेले आशीर्वाद कानावरून गेले होते, पण संतती प्राप्तीसाठी त्याचा उपयोग नव्हता झाला. पार्वतीबाईंना या आशीर्वादाने फारसा आनंदही झाला नाही आणि दुःखही झालं नाही. तिनं आशाच सोडून दिली होती. पण काही दिवस लोटले आणि शरीरावरती तो आशीर्वाद फळल्याची चिन्ह दिसायला लागली. दिगंबर पंतांना त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि त्यांना दोघांनाही खूप आनंद झाला. तत्कालीन रूढीप्रमाणे, संकल्पनेप्रमाणे पुत्रप्राप्तीशिवाय मोक्ष नाही, या विचारानं दोघांनाही अतिशय आनंद झाला. आणि दिगंबर पंतांनी पार्वतीबाईंना काय हवं काय नको याची संपूर्ण काळजी 9 महिने घेतली. पार्वतीबाईंनी 9 महिने श्री दत्ताची उपासना, ध्यान, धारणा केली. 9 महिने 9 दिवस झाले आणि पार्वतीबाईंच्या पोटी शके 1473 भाद्रपद कृष्ण अष्टमी सोमवार एक पुत्ररत्न जन्माला आलं. नामकरण विधी झाला. मुलाचं नाव श्री दत्ताचा दास म्हणून दास असं ठेवण्यात आलं. दासो दिसामासानं वाढत होता. अत्यंत हुशार, बुद्धिमान, लहानपणापासून दैवी कृपेची, पांडित्याची साक्ष त्याच्या बाललीलांच्या मध्ये दिसत होती. 5व्या वर्षी दासोचं मौंजी बंधन झालं आणि या मौंजी बंधनाच्या कालावधीमध्ये, व्रतबंधाच्या या कालावधीमध्ये, विधिविधानांच्या मध्ये दासोनी जे वेदमंत्र पठण केलं, ते पठण ऐकल्यानंतर आचार्यांना, विद्वानांना मोठं आश्चर्य वाटलं. ते आश्चर्यचकित झाले. व्रतबंध संस्कारानंतर वेदाध्ययनाला सुरुवात झाली आणि वयाच्या 16व्या वर्षीपर्यंत वेदाध्ययन दासोपंतांनी केले. त्यानंतर विवाह संस्कार रूढीप्रमाणे झाला. दासोचं लग्न गढवाल सावकाराच्या मुलीशी, जानकीशी झालं आणि दुर्दैवाने याच संवत्सरामध्ये राज्यामध्ये दुष्काळ पडला. बेदर प्रांतामध्ये अवर्षणाचं संकट कोसळलं. लोकांची अन्नान्न दशा झाली. गरीब लोक अन्ना वाचून मरू लागले. प्राणी तडफडू लागले. लोकांची ही दशा दिगंबर पंतांना पाहावली नाही. कमावीसदार म्हणून काम करणाऱ्या या माणसाजवळ धान्य कोठाराच्या किल्ल्या होत्या. ताबा त्यांच्याकडे होता. दिगंबर पंत ही राज्याची ही सगळी अवस्था रोज पाहत होते. लोकांची ही अन्नान्न दशा त्यांना बघवली नाही आणि भूतदयेनी त्या कोठारातील धान्य दिगंबर पंतांनी गरीब जनतेसाठी वाटून टाकलं. त्याच्या कुलपाची किल्ली स्वतःजवळ असल्यामुळे ते उघडं केलं आणि लोकांमध्ये मुक्तपणे ते वाटून दिलं. लोकांनी दिगंबर पंतांना आशीर्वाद दिले. पण हे वृत्त बेरीद अली शहाला कळलं आणि तो संतापला. त्यानं पंतांची चौकशी केली आणि त्याला कळलं की दिगंबर पंतांनी रसद सुद्धा या वर्षीची भरलेली नाही. आणि बादशहा दिगंबर पंतांना घेऊन येण्यासाठी बादशहानी फरमान सोडलं. दिगंबर पंत आपल्या मुलाला, दासोला सोबत घेऊन बेरीद अलीच्या दरबारामध्ये हजर झाले. पंतांना हे माहीत होतं की आपण काय केलंय, आपला प्रमाद काय आहे. राजाची परवानगी न घेता आपण कमावीसदार आहोत म्हणजे राजे नव्हेत. राजाच्या परवानगीशिवाय आपण धान्य कोठारं मुक्त केली, लोकांना वाटून टाकली, जो आपला अधिकारच नाही. आणि कोठारं खुली केल्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागणार, याची कल्पना त्यांना मनोमन आलेली होती. दासोला सोबत घेऊन गेले. खाली मान घालून दरबारामध्ये उभे होते. शेजारी तेजपुंज असा 16 वर्षाचा दासो, पाणीदार डोळे आणि बाणेदार अशा प्रकारचा त्याचा
बाणा होता. बादशहाची नजर दासोवर पडली मात्र बादशहाला दासोचं पुत्रवत आकर्षण वाटू लागलं. दासो अत्यंत तेजस्वी होता, बाणेदार होता. सौंदर्य ओतून भगवान घडविली काय हो ही मूर्ती, असा प्रश्न पडावा असा दासो होता. अजानुबाहू होता. बादशहाच्या मनामध्ये काही चाळवाचाळव झाली आणि मनामध्ये आकर्षणासह कपट सुद्धा निर्माण झालं. तो गरजला, दिगंबर पंत, अनाज बांटने वाले तुम कौन होते हो? रसद जमा करने के बजाय आपने सारा अनाज बांट दिया. दिगंबर पंतांनी काही बोलण्यासाठी ओठांची हालचाल केली. त्यांना सांगायचं होतं, हुजूर, हुजूर, दुष्काळामुळे जनता रसद भरू शकली नाही. अहो, धान्याविना अन्नाविना लोक तडफडून मरत होते. बोलायचं होतं दिगंबर पंतांना, हे सांगायचं होतं. पण पंतांच्या तोंडून उत्तरादाखल काही शब्द बाहेर पडण्या अगोदर बादशहानं फरमान सोडलं. पंत, आपको इसके लिए सजा जरूर मिलेगी. अगर आपने 1 महीने के अंदर रसद की रकम और जुर्माना मिला के 2 लाख रुपए कोष में नहीं भरना किए तो सुन लेना, 1 महीने के बाद आपके बेटे को इस्लाम धर्म की दीक्षा दी जाएगी. बादशहाचे शब्द ऐकले आणि दिगंबर पंतांच्या पायाखालची जमीनच सरकली. पंत श्रीमंत होते, पण शहाच्या म्हणण्याप्रमाणे 2 लाख मुद्रा भरणे इतकी पंतांची सांपत्तिक स्थिती एवढी नव्हती. पंतांच्या डोक्यात विचारांचं वादळ घोंगावत होतं आणि तेवढ्यात बादशहा पुन्हा गरजला, पंत, सुन रहे हो? जब तक आप ये रकम नहीं भरते तब तक दासो हमारे यहां आपकी अनामत रहेगा, नजर कैद में. आता मात्र पंतांना काहीच सुचेना. आपल्या हातानं आपलं लेकरू आपण वाघाच्या तावडीत दिलं, त्याच्या ताब्यात दिलं असं त्यांना वाटू लागलं. मनाची घालमेल होऊ लागली, पण पंतांच्या हातात आता काहीच उरलं नव्हतं. बादशहाचा आदेश पाळणं एवढंच ते करू शकत होते. दासोला बादशहाच्या नजरकैदेत ओलीस ठेवून दिगंबर पंत जडावल्या पावलांनी घरी परतले. पार्वतीबाई दारात उभ्या होत्या. पंतांना त्यांनी विचारलं, दासो नाही दिसत? तुमच्यासोबत होता ना तो? कुठे सोडलं त्याला? आणि दिगंबर पंतांनी डबडबलेल्या डोळ्यांनी पार्वतीबाईंकडे पाहिलं आणि घडलेला प्रकार सांगितला. दासोची पत्नी जानकी दारा आडून हे सारं ऐकत होती. पार्वतीबाईंनी हंबरडा फोडला आणि जानकीनं पार्वतीबाईंना येऊन घट्ट मिठी मारली. जानकीच्या डोळ्यातूनही मूक आक्रोश वाहू लागला. आता सगळंच दैवाधीन होतं. पार्वतीबाईंच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या आणि लहानगी जानकी नववधू दासोची वाट बघण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नव्हती. दिगंबर पंतांना 2 लाख मुद्रांची पूर्ण रक्कम 1 महिन्याच्या आत सरकारी खजिन्यात भरायची होती आणि एवढी मोठी रक्कम उभी करणं दिगंबर पंतांना केवळ अशक्य होतं. इकडे दासो बादशहाच्या नजरकैदेमध्ये नित्यक्रम आचरित होता. नित्याची उपासना करण्याची परवानगी बादशहाने त्याला दिली होती. दासो दररोज बेदरपासून जवळच असलेल्या झरणी नृसिंहाच्या तीर्थावरती जाई, तिथे स्नान करी, संध्यादी कर्मे करून आपली उपासना करी, ध्यानधारणा करी, श्री दत्ताचं अनुष्ठान करी. दासोसाठी दररोज 1 रुपयाची नेमणूक बादशहानं केली होती.
आणि तो 1 रुपया दासोला मिळाल्यानंतर दासो तो दान करीत असे, स्वतः उपवास करीत असे. आजूबाजूच्या परिसरातले लोक या बालयोग्याकडे बघून हळहळ करीत. या तेजःपुंज ब्राह्मण पुत्राला बादशहा मुस्लिम धर्माची दीक्षा देणार, बाटवणार या कल्पनेनं त्यांना मनोमन वाईट वाटत असे. महिना संपत आला. दासोचं मात्र दृढ व्रत चालू होतं. दिगंबर पंत आणि पार्वतीबाई दुःखाच्या खाईत लोटलेले होते. जानकी हळवी झाली होती. आपला बाळ काळाच्या मुखी देऊन आपण पुत्रसुखास अंतरलो या जाणीवेनं त्या दोघांच्याही तिघांच्याही जीवाचा आकांत होई. महिना संपण्याचा आजचा शेवटचा दिवस. 3 प्रहर लोटेपर्यंत दिगंबर पंतांची वाट बघितली. ते आले नाहीत आणि त्यांच्या बादशहाच्या मनामध्ये मात्र आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. त्याचा मनसुबा पूर्ण होणार असं त्याला वाटायला लागलं. ज्या क्षणी त्यानं दासोला पाहिलं त्याच क्षणी त्याच्या मनानं घेतलं की दासोला पुत्र करायचं, इस्लाम धर्माची दीक्षा द्यायची. एवढा तेजस्वी मुलगा जर इस्लाम धर्मात आला तर इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. बादशहाच्या मनामध्ये आनंदाची कारंजी उडायला लागली. बादशहानं स्थानिक मुसलमान, प्रतिष्ठित काही काझी, ब्राह्मण, दीक्षित, हालीम, वाली या सर्वांना दरबारामध्ये पाचारण केलं. बादशहाला दासोची इस्लाम धर्मामध्ये भर टाकायची अत्यंतिक घाई झालेली होती. बादशहानं 1 महिन्याची कराराची आठवण करून दिली. याचे पित्याने मासाचा करार करुनी ठेविला हा कुमर, ते आजच्यास झाला निर्धार, पुढे काय करावे. असा प्रश्न बादशहानं दरबारामध्ये उपस्थित केला. आणि मासासन पाठवू जरी द्रव्य, यास यवन करावा निश्चय, हा तो करार याचे बापाचा होय, हे तो तुम्हास ठाऊक, शब्द नसे की आम्हावरी, स्वमती मेळविता आजीचे रात्री, यास तुम्ही मिळोन सर्व नारी, काय उत्तर पै देता. असे म्हणताच दरबारातील ब्राह्मण वर्ग खाली माना घालून उभा राहिला. आणि याच वेळी दरबारामध्ये सलाम 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 असं म्हणत दत्ताजी पाडेवार नामक कोणी धनगर, खांद्यावरती घोंगडी, डोक्याला मुंडासं, कमरेस घट्ट गुडघ्या एवढं लहान धोतर आणि हातामध्ये काठी अशा वेशामध्ये दरबारामध्ये हजर झाला. त्याच्या हातात लहानशी चंची होती, पिशवी होती. बादशहाने त्याला विचारलं, तू कोण? असा घुसलास कसा? कुठून आलास? आणि असं विचारल्याबरोबर त्यानं सांगितलं, नाम तो दत्ताजी जाण, चाकर 7 पिढ्यापासून, अन्नार्थी मी असे. असं उत्तर दिलं. दिगंबर पंतांच्या खंडाची रक्कम घेऊन मी आलोय. मी त्यांचा चाकर आहे. मालकांनी ही रक्कम तुम्हाला द्यायला सांगितली असं म्हणून त्यानं भरल्या दरबारामध्ये मध्यभागी उभं राहून ती एवढीशी चंची उपडी केली आणि खळखळा सोन्याच्या मोहरांनी सर्वांचे डोळे विस्फारले गेले. तळहाता एवढ्या चंचीमधून 2 लक्ष सुवर्ण मुद्रांची रास बादशहाच्या पुढ्यामध्ये घातली, पावती लिहून घेतली आणि बघता बघता दरबारातून तो निघून गेला सुद्धा. क्षणात वीज चमकून लख प्रकाश पडावा आणि त्या विजेच्या प्रकाशामध्ये सगळा भ्रम दूर होऊन सत्याचं दर्शन घडावं, तसं काहीसं बादशहाच्या बाबतीत घडलं. इस्लाम धर्माची दीक्षा देण्यासाठी दासोला दरबारामध्ये आणण्याच्या आतच दत्ताजी रक्कम भरून गेला आणि बादशहा दैवी चमत्कारानं भारावून गेला. तो बघतच राहिला. दरबारातील लोकांनाही आश्चर्य वाटलं, तोंडात बोटं घातली आश्चर्याने. दासोला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. दासोला दरबारामध्ये हजर करायचं होतं अजून.
हे सगळं वर्तमान दासोला समजलं. बादशहानं दासोला दरबारामध्ये बोलावलं. सन्मानानं त्याला पालखीमध्ये बसवलं, नारायणपेठी पाठवलं. पण नारायणपेठात मात्र इकडे आज शेवटचा दिवस. आपण दासोच्या सुटकेसाठी 2 लक्ष मुद्रांची तजवीज नाही करू शकलो. आपण दासोच्या दर्शनासाठी मुकलो, त्याच्या भेटीसाठी मुकलो, याची पुरेपूर जाणीव दिगंबर पंतांना झाली. दासो मुसलमान होणार या विचारानं दिगंबर पंत अत्यंत अस्वस्थ होते. ओसरीवर येरझाऱ्या घालत होते. पार्वतीबाईंच्या डोळ्याचं पाणी खंडत नव्हतं आणि जानकी प्रश्नार्थक मुद्रेनं सासू सासऱ्यांकडे उदासवाणं बघत होती. आणि एवढ्यामध्ये बाहेर गडबड गोंधळ ऐकायला आला. सगळे कसला आवाज करतायत. एक सेवक धावत आला. पंतांना सांगू लागला, पंत पंत दासो आया है, दासो आया है, पालखी में बैठकर आया है. पंतांना आश्चर्य वाटलं. ओसरीवरून उतरून ते खाली आले तोच दासोनं पालखीतून उतरून पित्याच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. दिगंबर पंतांनी खांद्याला धरून त्याला उठवलं. त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. तशा पार्वतीबाई लगबगीनं ओवाळण्यासाठी तबकामध्ये निरांजन घेऊन आल्या. जानकीनं दासोच्या पायावर कोमटसर पाणी घातलं. 5 सुवासिनींनी ओवाळलं आणि घरामध्ये अगदी आनंदी आनंद झाला. दुसऱ्या दिवशी दासोनं पंतांना कालचा रक्कम घेऊन आलेला नोकर कोण असा प्रश्न विचारला. दिगंबर पंतांना दासोच्या प्रश्नाचा उलगडा होईना. काल दरबारामध्ये दत्ताजी नामक आपला सेवक 2 लक्ष मुद्रा घेऊन आला म्हणून तर माझी सुटका झाली. तो नोकर कोण आणि एवढ्या 2 लक्ष मुद्रा तुम्ही जमा कशा केल्यात? तात मला याचं उत्तर द्या. पुन्हा दासोनं दिगंबर पंतांना विचारलं. तेव्हा दिगंबर पंतांनी आपण कोणतीही इतकी एवढी रक्कम जमा केली नाही, कुठलाही नोकर पाठवला नाही, याची कल्पना मला काहीच नाही असं उत्तर दिलं. दत्ताजी नावाचा आपला कोणी नोकरही नाही. तेव्हा दरबारातला वृत्तांत कथन केल्यानंतर सेवकाकडून ऐकलेलं हे दत्ताजीचं वर्णन दिगंबर पंतांना दासोनं केलं. पालखीच्या सेवकाबरोबर पावती मात्र घरी पोचती झाली होती. पण दत्ताजी सेवक मात्र भेटत नव्हता. हा काय प्रकार आहे? पंतांच्या आणि दासोच्या हे लक्षात आलं. दोघांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. 7 पिढ्याचा नोकर दत्ताजी दुसरा तिसरा कोणी नाही, प्रत्यक्ष श्री दत्त आहे. याचं दर्शन बादशहाला घडलं. माझी सुटका झाली पण मला दर्शन झालं नाही. हे शल्य दासोपंतांच्या मनात राहिलं. मी थोडासा इथे विषय बदलून आख्यायिकेच्या संदर्भात बोलेन. खरंच असं घडतं का? एवढ्याशा चंचीतून 2 लक्ष सुवर्णमुद्रा येऊ शकतात? कुणी दत्ताजी पाडेवार असा श्री दत्ताचं रूप घेऊन येऊ शकतो? तर याचा विचार लोकमानसाने केला पाहिजे. आजही आपण एखाद्या गरीबाला मदत करताना ज्या प्रकारची लोकांची मदत घेतो तशाच प्रकारचा काही प्रकार तत्कालीन परिस्थितीमध्ये घडला असला पाहिजे. दिगंबर पंतांनी दाखवलेली भूतदया ही दासोपंतांच्या प्रेमाखातर लोकांनी पैसे जमा करून 2 लक्ष मुद्रा राजाच्या कोशामध्ये भरण्याची तजवीज केली असली पाहिजे. हा त्याचा सांकेतिक अर्थ असला पाहिजे. पण संतांच्या मागे चमत्कार आख्यायिका चिकटल्याशिवाय संतांचं विभूतिमत्व सिद्ध होत नाही, लोकांनाही ते मानवत नाही. म्हणून कदाचित अशा प्रकारच्या कथा प्रसृत होतात. कारण कुठलंही असो,
परिणाम हा की 2 लक्ष मुद्रा भरल्या गेल्या आणि दासोपंत धर्मसंकटातून मुक्त झाले. जो माझ्यासाठी प्रत्यक्ष साक्षात झाला, दरबारात आला, बेरीद अली बादशहाला ज्यानं दर्शन दिलं, त्याचं दर्शन व्हावं ही तळमळ दासोपंतांच्या मनाला लागली. ते अस्वस्थ झाले. काही दिवस मनाच्या उद्विग्न अवस्थेतच गेले. आई वडील बायको, खरं म्हणजे नवीन लग्न झालेलं, हे सगळं घरामध्ये असताना सुद्धा, आनंदाचं वातावरण असताना सुद्धा दत्ताजीच्या भेटीची तगमग मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. ही तगमग, ही तडफड इतकी वाढली की एके रात्री कोणालाही न कळत दासो घर सोडून बाहेर पडला. वाडवडिलांच्या तोंडून मातापुरी दिगंबराचा वास आहे असं त्यानं ऐकलं होतं. ते ऐकून होता श्री दत्तात्रयाचं अखंड ध्यान, चिंतन, मनन हे करत मार्गक्रमण करत होता. मैल चालत होता. हिलालपूर येथे तो आला आणि तिथून डाकुळगीला शेताच्या बांधावरती कृष्णाजी पंत नावाचे गृहस्थ बसलेले होते. दुरूनच त्यांना या बालयोग्याचं दर्शन झालं. दासोमध्ये त्यांना अवधूत मूर्ती दिसली. दासोपाशी आले आणि कृष्णाजी पंतांनी दासोच्या पायावरती डोकं ठेवलं. अनुग्रहाची विनंती केली. पण दासोपंत म्हणाले, काही महत्वाच्या कामासाठी मी निघालोय. ते काम करून परत येईन आणि त्यानंतर मात्र तुमचं मनोरथ पूर्ण करीन हा माझा शब्द आहे. असे म्हणून ते पुढे गेले. प्रेमपुराला आले. मार्तंडाचं दर्शन घेतलं. नंदीग्राम म्हणजे नांदेडला आले. इथे राहिले. पुढे मातापुराला गेले म्हणजे माहूरला गेले. अनसुया मातेचं दर्शन घेतलं. देवदेव तीर्थाचं दर्शन घेतलं. रेणुका देवीचं दर्शन घेतलं. आदिमायेचं दर्शन घेतलं. सह्याद्री शिखरावर गेले आणि श्री दत्तप्रभूंचं सिद्धस्थान असलेलं हे सह्याद्री शिखर स्वप्नामध्ये श्री दत्तात्रेयांनी त्यांना दृष्टांत दिला. 12 वर्षाच्या तपश्चर्येच्या नंतर राक्षस भुवनाला गंगा तीरावर वाळवंटामध्ये पादुकांचा प्रसाद मिळेल, तिथे तुला दर्शन होईल. दासोपंत तिथून निघाले. संपूर्ण भारत भ्रमण दासोपंतांनी केलं. उत्तर प्रदेश आहे, त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे. दासोपंतांच्या पदार्णवामध्ये अनेक बोलींचा वापर दासोपंतांनी केला. याच्यावरून त्यांना अनेक भाषा अवगत होत्या आणि त्या स्थानावर ते राहिले. 4 धाम यात्रा करत असताना काशी, वाराणसी, हरिद्वार या ठिकाणी ते राहिले. तिथे राहायचे, मंदिरामध्ये राहायचे, पुराण सांगायचे आणि आजूबाजूचे लोक अत्यंत मधुर अशा वाणीनं आकर्षित होऊन हे पुराण ऐकण्यासाठी जमा व्हायचे. गायनी कळा अंगामध्ये होती. उत्तम मृदुंग ते वाजवत असत. याचा विचार आपण शेवटच्या दिवशी करणार आहोतच. आणि वाणीवरती सरस्वती विराजमान होती. दासोपंत भारत भ्रमण करत होते आणि ज्या ज्या ठिकाणी ते जात त्या भाषेमध्ये लोकांना वेद, पुराण, उपनिषद यांच्यावरती चिंतन मनन सांगत असत. दासोपंत राक्षस भुवन आले. दृष्टांताप्रमाणे गंगातीरी वाळवंटामध्ये अनुष्ठानाला आरंभ केला. अनुष्ठान संपवलं आणि बसल्या ठिकाणी नदी पात्रातली वाळू बाजूला केल्याबरोबर श्री दत्तप्रभूंच्या पादुका त्यांना तिथे मिळाल्या. गुह्य मंत्र मिळाला आणि अवधूताच्या सगुण साकार स्वरूपाचं दर्शन षड्भुज मूर्ती दासोपंतांना राक्षस भुवन या ठिकाणी झालं.
लोक तल्लीन होऊन हे पुराण प्रत्येक ठिकाणी ऐकत होते. भाषाशास्त्र, साहित्य, संगीतशास्त्र याच्यावरती प्रभुत्व, प्रचंड व्यासंग, पांडित्य. त्यामुळं मंदिरामधून गायन पुराण करून कथा सांगायचे आणि लोकांना उपदेश करीत, धर्मजागरण करीत, स्वभाषेची, स्वराष्ट्राची महती गात ते लोकांशी संवाद करत होते. ठिकठिकाणच्या पूजा पद्धती, भक्तिमार्ग, पूर्वसुरींचे जे मार्गदर्शन आहे ते अवलोकन करत होते. सगळे भक्तिपंथ अवलोकत होते. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत अनेक पंथ, अनेक उपासना मार्ग दासोपंत पाहत होते, अभ्यासत होते, त्याचं चिंतन करत होते, अवलोकन करत होते. आणि हे सगळं करत असताना परत डाकुळगीला कृष्णाजी पंतांना शब्द दिल्याप्रमाणे दासोपंतांनी डाकुळगीला त्यांना अनुग्रह दिला आणि ते वाणी संगमावरती आले. दासोपंतांना घर सोडून 12 वर्ष होऊन गेली होती आणि म्हणून त्या काळच्या रूढी पद्धतीप्रमाणे पती नाहीसा झाल्यानंतर 12 वर्षांनी पत्नीनं सौभाग्य चिन्हांचा त्याग करून वैधव्य पत्करणं भाग होतं. आता हे धर्मकृत्य करण्यासाठी दिगंबर पंत आपल्या सुनेला घेऊन आपल्या सरंजामासह वाणी संगमावर आले होते. एखाद्या चित्रपटात शोभावी असा क्लायमॅक्स सीन वाणी संगमावरती घडला. गंगेच्या पैल तीरावरती दिगंबर पंतांचा पडाव होता आणि गंगेच्या ऐल तीरावर व्याघ्रेश्वराच्या मंदिरामध्ये दासोपंत थांबले होते. दासोपंतांनी या धर्मकृत्यासाठी आलेल्या पाहुण्यांना पाहिलं आणि त्यांच्या पूर्वायुष्यातील स्मृती जाग्या झाल्या. त्यांना काय घडणार आहे याचा अंदाज आला आणि त्यांनी दिगंबर पंतांना निरोप पाठवला, आपण ज्या धर्मकार्यासाठी आला आहात ते तूर्तास थांबवावं. कोण्या सत्पुरुषांनी हा सांगावा धाडला? कोण आहे हा? काय त्याचं प्रयोजन आहे? का म्हणून निरोप आला? त्याचं दर्शन घ्यावं, त्याचं प्रयोजन विचारावं म्हणून दिगंबर पंत, पार्वतीबाई आणि दिगंबर पंतांची सून जानकी हे व्याघ्रेश्वराच्या मंदिरात आले. जानकीनं दासोपंतांना बघितलं आणि ये हृदयीचे ते हृदयी डोळ्यांनीच त्या योग्याला पाहताच जीवाचा जीवलग तात्काळ ओळखला. पार्वतीबाईंची दृष्टी मात्र अधू झालेली होती. दिगंबर पंत त्या योग्याला नमस्कार करावा म्हणून खाली वाकले, मात्र दासोनी आपल्या पित्याला खांद्याला धरलं, उठवलं आणि उराउरी कवटाळलं. जानकीनं दासोच्या चरणावरती मस्तक ठेवलं. आईला तो दासो आहे हे कळल्यानंतर अधू दृष्टीनं ती आपल्या पोटच्या गोळ्याला कित्येक वर्षांनी डोळे भरून पाहू लागली. जवळजवळ 12 ते 15 वर्षांनी आपल्या मातपित्यांची, आपल्या सहचारिणीची आणि दासोची भेट झाली होती. सर्वांचेच डोळे भरून वाहत होते. आई वडिलांनी दासोला नारायण पेठेला सोबत चलण्याची विनंती केली, पण दासो मात्र आता परमेश्वराशी एकरूप झाला होता. एक अधिकारी पुरुष झाला होता. स्वानंदामध्ये समाधी मिळवणारा आणि इतरांनाही आनंद देणारा संत विभूती झाला होता. भौतिक सुखाच्या पल्याड गेला होता. विरागी वृत्तीचा महालाचं सुख नाकारून निघालेला एक विरक्त अवधूत झाला होता. दासोपंतांनी नारायण पेठेला परत येण्यास विनम्रपणे नकार दिला, परंतु आई वडिलांना विनंती केली, बायकोला विनंती केली की आपण माझ्यासोबत चलावं. आणि दासोची नारायण पेठी येण्याची इच्छा नाही हे आई वडिलांना लक्षात आल्याबरोबर आई वडिलांनी आणि दासोच्या पत्नीनंही नारायणपेठ सोडलं. कारभाऱ्याला बोलवून घेतलं, आपल्या संपूर्ण मालमत्तेचं, वतनदारीचं दानपत्र लिहून दिलं आणि पुन्हा कधीही नारायणपेठला न जाण्याचा निर्धारानं ते तिथून बाहेर पडले. दिगंबर पंत, पार्वतीबाई, जानकीला घेऊन त्यानंतर दासोपंत अंबाजोगाईस आले. त्यांच्या संतत्वाची कीर्ती सगळीकडे पसरत चालली होती. अंबाजोगाईला आले ते अगदी पहिल्यांदा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गणपती मंदिराच्या चौबाऱ्यातल्या गणपती मंदिराच्या बाहेरच्या ओसरीवर ते बसले.
तिथे उतरले पांथस्थ म्हणून, परस्थ पाहुणा म्हणून. आणि त्याच वेळी अंबाजोगाईचे एक सीतोपंत देशपांडे नामक समर्थ सद्गुरूच्या शोधात होते, समर्थ सद्गुरूच्या शोधात होते. सीतोपंत धर्मपरायण असले तरी अशी सांगोपांगी अशी भक्ती करणारे नव्हते. त्यांची भक्ती आंधळी नव्हती. त्यांना प्रत्यक्ष साक्षी देणारा, प्रचिती देणारा, ज्याला आपण म्हणतो तळहातावरती ब्रह्म दाखवणारा, असा सद्गुरू हवा होता, जो प्रथम दृष्टी भेटीतच सीतोपंतांची समाधी लावील असा गुरु त्यांना हवा होता. दासोपंत चौबाऱ्यातल्या गणपतीच्या ओसरीवरती बाहेर बसलेले होते आणि सीतोपंत नित्य नेमानं देवदर्शनाला जायचे त्याप्रमाणे तेच देवदर्शनाला निघाले होते. जोगाईच्या मंदिराकडे जाताना पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि असा त्यांचा नित्य नेम होता. सीतोपंत गणपतीच्या मंदिराजवळ आले, गणपतीचं दर्शन घेतलं आणि हे परस्थ पाहुणे कोण आहेत असं म्हणून चौकशी करण्यासाठी दासोपंतांच्याकडे वळले. दासोपंतांच्याकडे दृष्टी टाकली, मात्र नजरेला नजर दासोपंतांच्या मिळाली आणि त्यांची दृष्टी भेट होताच सीतोपंतांची समाधी लागली. दासोपंतांच्या पायावरती सीतोपंत दंडप्राय, दासोपंतांच्या पायावरती सीतोपंत दंडप्राय आडवे झाले. त्यांची शुद्ध हरपली. थोड्या वेळाने सीतोपंत सावध झाले आणि त्यावेळी दासोपंतांच्या ते पायावर होते हे त्यांच्या लक्षात आलं. कायमचं दासोपंतांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं. सीतोपंत देशपांडे हे दासोपंतांचे अंबाजोगाईतले पहिले प्रमुख शिष्य झाले. त्यांनी अनुग्रह घेतला. सीतोपंतांनी दासोपंतांच्या रहिवासाची, राहण्याची, मंदिराची सगळी सोय व्यवस्था लावून दिली. अंबाजोगाईला स्थायिक होण्याच्या वेळेला दासोपंतांचं वय अंदाजे 38 ते 42 या मधल्या वयाच्या टप्प्यात ते असावेत. श्री दत्ताची उपासना, साहित्य शारदेची सेवा, अक्षरनाद ब्रह्माची अखंड साधना दासोपंतांनी अखेरच्या श्वासापर्यंत केली. अखंड अव्याहत लेखन, पूजा, उपासना, भक्तांवरती अनुग्रह, ज्ञान, भक्ती, कर्मयोग मार्गाचं मार्गदर्शन, संकीर्तन, भजन, पुराण, प्रवचन यात ते वेळ घालवत असत. दासोपंतांची कीर्ती तत्कालीन समाजामध्ये असावी. त्यांचं गायन, भजन, कीर्तन, एकूणच संत व्यक्तित्व पाहून अनेकांनी त्यांचा अनुग्रह त्या काळी घेतला. त्यांना 2 मुलगे झाले, एक दत्ताजी आणि दुसरा अवधूत. दासोपंतांनी आपल्या शिष्यांना बोलवून आपला समाधी काळ जवळ आल्याचं सांगितलं. सगळी मंडळी नाराज झाली, पण आपलं कार्य संपलं. साहित्य शारदेची सेवा झाली आणि त्यानंतर परमात्म्यात विलीन होण्याची आपली वेळ आली. हे असं घडलं की विभूतिमत्व, व्यक्तिमत्व हे समाधी घेतात. स्वहस्ते आपल्या हाताने पंचधातूची एक मूर्ती करून, दत्तमूर्ती जी षड्भुजधारी आहे, दासोपंतांनी आपल्या शिष्यांना दिली, आपल्या वंशजांना दिली आणि आपली आठवण म्हणून अवधूताची एक दत्तमूर्ती करून दासोपंतांनी सर्वांचा निरोप घेतला. वयाच्या 65व्या वर्षी, 64 वर्षे 6 महिने, माघ वद्य षष्ठी शके 1537 इसवी सन 1615 या दिवशी दासोपंतांनी समाधी घेतली. दत्तात्रेयाशी ते एकरूप झाले. दासोपंतांची समाधी अंबाजोगाईला, जोगाई मंदिराकडून मुकुंदराजांच्या समाधीकडे जाताना वाटेवरती झरणी नरसिंहाच्या ठिकाणी तीर्थापाशी आहे. सुसंपन्न घरामध्ये जन्म मिळून सुंदर भार्या, गजांत लक्ष्मी असं वैभव असून सुद्धा ऐहिक जीवनामध्ये पराकोटीचं दुःख भोगून दासोपंतांना दत्तभेटीची अत्यंतिक तळमळ लागली होती. वयाच्या 5व्या वर्षी मुंज, 16व्या वर्षी विवाह, 12व्या-15व्या वर्षी तपश्चर्या, तीर्थक्षेत्र भ्रमण, दत्तदर्शन, श्री दत्तपादुकांचा प्रसाद, घरच्यांची आकस्मिक भेट आणि त्यानंतर केवळ 25 ते 30 वर्षांचं सुस्थिर कौटुंबिक जीवन असा त्यांचा आयुष्याचा पट आहे. त्या 25 ते 30 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी 100 ग्रंथांची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे.
बादशहाच्या नजर कैदेतून श्री दत्ताच्या भेटीच्या तळमळीनं माहूर आणि इतर तीर्थक्षेत्री भ्रमण आणि त्यावेळेसचे त्यांचे अनुभव त्यावेळी शब्दांकित झाले की ते नंतर झाले हे सांगता येणार नाही. लेखनाचा काळ निश्चित सांगता येणार नाही. पूर्वस्मृती जाग्या होऊनही कदाचित नंतरही ते लेखन झालं असावं. अंबाजोगाईला स्थिर झाल्यानंतर दासोपंतांनी श्रीमद भगवद्गीतेवरचं 1.25 ओव्यांचं गीतार्णव हे भाष्य लिहिलं. अभिजात संगीतावरतील विविध राग आणि तालांसहित 1.25 पदांची रचना केली, ज्याच्यामध्ये अभिजात शास्त्रीय संगीत तर आहेच, पण सुगम आणि लोकसंगीताचा सुद्धा आढळ आहे, नाट्यगीतांचा आढळ आहे. दत्त महात्म्य जे संस्कृत आहे, प्राकृत आहे. 8 अध्यायी प्राकृत आहे आणि 52 अध्यायी संस्कृत आहे. आणखी अनेक ग्रंथसंपदा आहे ज्याचा विचार आपण उद्या आणि परवा करणारच आहोत. एका विद्वान संताचं वाङ्मय काळाच्या मुखी पडावं आणि त्याचं चिंतन होऊ नये, ते समाजाभिमुख होऊ नये, याचं वाईट मात्र निश्चित वाटतं त्यांची परंपरागत वारस म्हणून. दासोपंतांनी वेद आणि उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीतेवरती प्राकृत भाष्यही लिहिली. उपासना परंपरेसाठी, संकीर्तनासाठी विविध भाषेतून सांगीतिक पदरचना केल्या. एका विशिष्ट दत्तसंप्रदाय परंपरेची निर्मिती केली आणि त्यातील पूजा, विधिविधान, उपासना, साधना, कुळधर्म, कुळाचार याची एक वैशिष्ट्यपूर्ण आखणी आणि मांडणी केली. ही अतिशय वेगळी आहे. षड्भुजधारी एकमुखी मुख्य उपासना दत्तमूर्ती आणि श्री दत्तात्रयाचे 16 अवतार, त्यांच्या जयंत्या म्हणजे कुळधर्म, कुळाचार, नित्यनैमित्तिक उत्सव ज्याच्यामध्ये वार्षिक नवरात्रोत्सव, मासिक दैनंदिन पूजा, पदगायन, आरती, नैवेद्य, सूक्ष्म असा विचार नोंदवून आज त्यांची जी घटना, संविधान म्हणूया आपण त्या उपासनेचं, ते मिळतं. त्याच्यामध्ये धर्माचर आणि कलात्मक अधिष्ठान जपून संस्कृतीचं रक्षण दासोपंतांनी केलं, ही गोष्ट नोंदणीय आहे. धर्मजागरण आणि धर्मसंस्थापना यासाठीची ही तळमळ आहे. आनंदे दत्तात्रेय देवदेव या घोषाची, दक्ष संप्रदायाची ही परंपरा हे अंबाजोगाईतील दासोपंतांच्या दोन्हीही देवघरच्या, धाकटे देवघर आणि थोरले देवघर, श्री दत्त उपासनेचं वैशिष्ट्य आहे. एकमुखी षड्भुजधारी दत्तमूर्तीचे 16 अवतार, उपासनावार बुधवार आणि वार्षिक दत्त नवरात्रोत्सव आणि नित्यनैमित्तिक उपासनेतील पदगायन परंपरा, लळित, हे सगळं सर्वज्ञ दासोपंतांच्या दक्ष संप्रदायाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. कलासक्त असणारा हा दक्ष संप्रदायी संत, त्यांची आज जन्माष्टमी. या निमित्तानं पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून दासोपंतांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करते आणि आपली रजा घेते. इथेच थांबते. आनंदे दत्तात्रेय देवदेव सर्वज्ञ श्री दासोपंत स्वामी महाराज की जय. धन्यवाद.